श्रीराम. प्रपंचाचं स्वरूप समजून घेऊन नामात राहावं. आपलं जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगलं समजून येतं. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्तानं भगवन नामामध्ये कर्तव्य करीत राहावं. काळजीला म्हणा कारण असं काही लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत नाही, काळजापाशीच असते. काळजी करायची म्हटलं म्हणजे कोणत्याच गोष्टी तिच्यातून सुटत नाही. काळजीमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होतो. ज्याला काळजी नाही त्याने भगवंत आपलासा करून घेतला हे समजावं. भगवंतावरती पूर्ण विश्वास टाकून तुम्ही काळजी करण्याचं एकदम बंद करा. ज्याप्रमाणे कुणाचीही कुंडली मांडली, मग तो श्रीमंत असो वा गरीब, तरी तिच्यामध्ये सर्व ग्रह यायचे, त्याचप्रमाणे जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला सर्व विकार असायचेच. भगवंताचे अवतार जरी झाले किंवा साधू पुरुष जरी झाले तरी त्यांनाही विकार असतातच. अर्थात त्या विकारांच्या बरोबर प्रेम, दया, शांती, क्षमा हे गुणही त्यांच्या अंगी असतात. ग्रह हे या जन्माचे आहेत, पण विकार हे मागच्या जन्मापासून आलेले असतात. या विकारांना वश न होता म्हणजे त्यांचं नियमन करून गुणांचं संवर्धन करणं हे प्रपंचामध्ये मनुष्याला शिकायचं असतं. कुटुंबातल्या व्यवहारामध्ये प्रत्येक घटकानं आपलं स्थान ओळखून असावं. ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेलं आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही, तो बाप खरा. ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावं आणि आपण ते करावं, तो मुलगा खरा. बापाचा पैसा हा मुलाने अनितीने वागण्यासाठी नाही. जो मुलगा अनितीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये. ज्याप्रमाणे वर बसणाऱ्यांची मांड पाहून घोडा दांडगाई करतो, त्याप्रमाणेच बापाचं पाणी ओळखूनच मुलगा वागतो. गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरातल्या माणसांना जेवायला घालावं. त्या करण्यामध्ये प्रेम असतं. प्रत्येक गृहिणीला घरामध्ये थोडं तरी काम पाहिजेच. विवाहामध्ये बंधनं फार आहेत, कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे. जो मनुष्य तरुणपणी स्वाभाविक रीतीने आणि नीती नियमानुसार वागेल त्याला म्हातारपण मुळीच दुःखदायक होणार नाही. आज ज्याने चांगलं वागण्याचा निश्चय केला त्याचं मागलं पुसलंच. भगवंत रोज संधी देतोय. आज सुधारलं आणि कालचं पुन्हा केलं नाही म्हणजे पूर्वीचं नाहीसं होतं, हीच ती संधी. श्रीराम.